स्वामी म्हणतात, ही 7 कामे चुकूनही करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का, अनेक लोक रोज पूजा करतात, नामस्मरण करतात, तरीही त्यांच्या जीवनात दुःख, अडचणी आणि अशांती का असते? कल्पना करा, आयुष्यभर मेहनत केली, पैसा कमवला, यश मिळवलं, पण शेवटी एकच गोष्ट मनात राहिली, काश ही चूक केली नसती. स्वामी सांगतात, काही चुका अशा असतात ज्या उशिरा लक्षात येतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आज आपण अशा 7 चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येकानेच टाळल्या पाहिजेत. 6वी चूक तर अनेक लोक नकळत रोजच करत असतात. तर चला, व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करूया. जीवन हे परमेश्वराने दिलेले अमूल्य वरदान आहे. प्रत्येक मनुष्य सुख, समाधान, यश आणि शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेक वेळा माणूस अशा काही चुका करतो ज्या त्याला त्या क्षणी योग्य वाटतात, परंतु पुढे जाऊन त्या चुका दुःख, अस्वस्थता आणि पश्चातापाचे कारण बनतात. तर पहिली चूक म्हणजे खोटेपणाचा आधार कधीच घेऊ नका. खोटेपणा हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक दोषांपैकी एक आहे. अनेक वेळा माणूस एखाद्या छोट्या फायद्यासाठी खोटे बोलतो. त्याला वाटते की या एका खोट्यामुळे आपले काम होईल, पण अनेक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे आणि दुसरे खोटे लपवण्यासाठी तिसरे खोटे बोलावे लागते. हळूहळू माणूस स्वतःच खोट्याच्या जाळ्यात अडकत जातो. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो मनाला शांतता देतो. खोटेपणाचा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो, पण शेवटी तो माणसाचा विश्वास नष्ट करतो. एकदा लोकांचा विश्वास गमावला की तो परत मिळवणे खूप कठीण असते. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, पण विश्वास हरवला तर तो परत मिळवण्यासाठी वर्षे लागतात. स्वामी सांगतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा त्याग करू नका. सत्यामुळे कदाचित काही काळ अडचण येईल, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. खोटेपणाने मिळालेले यश तात्पुरते असते, सत्याने मिळालेले यश हे कायमस्वरूपी असते. दुसरी चूक म्हणजे आई-वडिलांचा आणि आपल्या गुरूंचा अनादर कधीच करू नका. या जगात आई-वडील आणि गुरु यांचे स्थान अत्यंत महान आहे. आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले, संकटात साथ दिली. गुरूंनी आपल्याला ज्ञान दिले, योग्य मार्ग दाखवला. या दोघांचे ऋण कधीही फेडता येत नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आपल्या कामात, व्यवसायात आणि पैशाच्या मागे इतके व्यस्त होतात की त्यांना आई-वडिलांसाठी वेळच मिळत नाही. काही लोक यश मिळाल्यानंतर आपल्या आई-वडिलांचा विसर पाडतात, पण जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा त्यांना आई-वडिलांचे महत्त्व समजते. स्वामी सांगतात की ज्या घरात आई-वडिलांचा सन्मान होतो त्या घरात सुख आणि शांती टिकून राहते. ज्या घरात गुरूंचा आदर केला जातो त्या घरात ज्ञान आणि समृद्धीचा वास असतो. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंची कृपा ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून त्यांना कधीही दुखवू नका किंवा दुःखी करू नका. त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांचा आदर करा, त्यांच्या अनुभवांचा सन्मान करा. चूक नंबर 3, अहंकार बाळगू नका. अहंकार हा माणसाच्या पतनाचे मुख्य कारण असतो. माणूस जेव्हा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो तेव्हा त्याच्या अधोगतीची सुरुवात होते. पैसा, पद, प्रतिष्ठा, ज्ञान किंवा यश यांपैकी काहीही कायमस्वरूपी नसते. आज जे आहे ते उद्या नसेल, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. स्वामी सांगतात की नम्रता ही माणसाची खरी ओळख आहे. जो माणूस नम्र असतो तो सर्वांच्या मनात स्थान निर्माण करतो. अहंकारी माणूस स्वतःचे नुकसान स्वतःच करतो.
तो इतरांचे ऐकत नाही, तो चुका मान्य करत नाही, त्यामुळे त्याला योग्य मार्गही मिळत नाही. नम्र माणूस मात्र सतत शिकत राहतो, सुधारत राहतो आणि प्रगती करत राहतो. लक्षात ठेवा, फळांनी भरलेले झाड नेहमी झुकते, तसेच खरा ज्ञानी आणि यशस्वी माणूस नम्र असतो. चूक नंबर 4, वाईट संगती करू नका. माणूस ज्या संगतीत राहतो तसाच बनतो. संगतीचा प्रभाव खूप मोठा असतो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यास चांगले विचार येतात. वाईट लोकांच्या सहवासात राहिल्यास चुकीच्या सवयी लागतात. अनेक वेळा माणूस स्वतः वाईट नसतो, पण चुकीच्या संगतींमुळे त्याचे आयुष्य चुकीच्या दिशेने जाते. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या सवयी नंतर मोठ्या समस्यांचे कारण बनतात. स्वामी सांगतात की सत्संग करा, चांगल्या लोकांसोबत राहा, प्रेरणादायी विचार ऐका, चांगली पुस्तके वाचा. जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात त्यांच्यासोबतच राहा. वाईट संगतींमुळे मन अशांत होते, निर्णय चुकतात, जीवनातील उद्दिष्टे हरवतात. त्यामुळे संगत निवडताना नेहमी सावध राहा. चूक नंबर 5, दुसऱ्याचा हेवा करू नका. कारण हेवा हा मनाला पोखरणारा रोग आहे. दुसऱ्याच्या यशामुळे जर आपल्या मनात दुःख निर्माण होत असेल तर आपण स्वतःच्या आनंदाचा नाश करत आहोत. प्रत्येक माणसाचा जीवनप्रवास वेगळा असतो. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करू नका. दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्याऐवजी त्यातून प्रेरणा घ्या. जर कोणीतरी प्रगती करत असेल तर त्याच्यासाठी आनंद व्यक्त करा. कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा माणूसच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो. हेव्यामुळे मनात नकारात्मक विचार निर्माण होतात, राग वाढतो, असंतोष वाढतो आणि हळूहळू माणूस स्वतःच्या जीवनातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो. स्वामी नेहमी सांगतात की समाधान हीच खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. चूक नंबर 6 आणि सगळ्यात महत्त्वाची की दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानू नका. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे हे अत्यंत चुकीचे कर्म आहे. कोणावरही संकट येऊ शकते, कोणालाही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आज जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर तिची थट्टा करू नका, तिच्या दुःखाचा आनंद मानू नका. उलट शक्य असेल तेवढी मदत करा. स्वामी समर्थ करुणा, दया आणि प्रेमाचा संदेश देतात. दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची क्षमता माणसाला महान बनवते. कर्माचा नियम सर्वांसाठी समान आहे. आपण जसे वागतो तसेच फळ आपल्याला मिळते. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानण्याऐवजी त्यांच्या आनंदात सहभागी व्हा आणि त्यांच्या संकटात त्यांचा आधार बना. चूक नंबर 7, नामस्मरण विसरणे. नामस्मरण विसरू नका. जीवनात कितीही व्यस्त असलात तरी नामस्मरण विसरू नका. पैसा, पद, प्रतिष्ठा आणि यश हे जीवनाचे भाग आहेत, पण मन शांती त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला स्थिरता देते, संकटात धैर्य देते, अडचणींमध्ये आशा देते. जेव्हा मन अस्वस्थ असते, चिंता वाढते किंवा भीती वाटते, तेव्हा श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही. नामस्मरण म्हणजे श्रद्धा आहे. नामस्मरण म्हणजे विश्वास आहे. नामस्मरण म्हणजे परमेश्वराशी जोडले जाणे. रोज काही मिनिटे मनापासून नामस्मरण केल्यास विचार सकारात्मक होतात, मन शांत होते, निर्णय क्षमता वाढते, जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. अंतिम संदेश म्हणजे जीवनात सुखी राहायचे असेल, मन शांत ठेवायचे असेल आणि योग्य मार्गावर चालायचे असेल तर या 7 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. खोटेपणाचा आधार घेऊ नका. आईवडिलांचा आणि गुरूचा अनादर करू नका. अहंकार बाळगू नका. वाईट संगती करू नका. दुसऱ्याचा हेवा करू नका. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
स्वामी समर्थांचे नामस्मरण कधीच विसरू नका. या 7 गोष्टी जीवनात पाळल्या तर मनात सकारात्मकता वाढेल, नात्यांमध्ये प्रेम वाढेल आणि जीवन अधिक सुंदर बनेल. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की माणसाने आपल्या विचारांवर आणि वाणीवर आणि कर्मांवर लक्ष ठेवले पाहिजे, कारण जसे कर्म तसे फळ हा निसर्गाचा अटळ नियमच आहे. आज आपण अशा 7 गोष्टींबद्दल जाणून घेतले आहे ज्या माणसाने चुकूनही करू नयेत. या 7 गोष्टी जीवनात टाळल्या तर मन अधिक शांत राहते, नाती अधिक मजबूत राहतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. चला शेवटी सर्वांनी श्रद्धेने आणि विश्वासाने एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.